ज्येष्ठ पौर्णिमेला वटपौर्णिमा म्हणून साजरी केले जाते. भारतामध्ये ज्या सवासनी स्त्रिया असतात त्या आपल्या पतीच्या दीर्घायुष्याची कामना करण्यासाठी दरवर्षी वटवृक्षाची पूजा करतात. तर ह्या वटवृक्षांच्या पूजेमागे फक्त धार्मिक कारण नसून आयुर्वेदिक दृष्ट्या देखील हे वडाचे झाड तेवढेच महत्त्वपूर्ण आहे. वटवृक्षाला अक्षय वृक्ष असं देखील म्हणतात. वटवृक्षाच्या ठिकाणी महादेवाचा वास असतो असं म्हटलं जातं. सावित्रीने आपल्या पतीचे म्हणजे सत्यवानाचे प्राण वाचवण्यासाठी या वडाच्या झाडाखालीच ती त्याला आपल्या कुशीमध्ये घेऊन बसली होती आणि त्याच ठिकाणी यमाला तिने परतून लावले. तर ह्या वटवृक्षाचे आयुर्वेदिक दृष्ट्या काय महत्व आहे, त्याचे ज्या पण त्याचे प्रत्यंग आहे, भलेही ते साल असो, पान, त्याची मुळं, त्याचे ज्या पारंब्याचे वटांकुर असतात ते, ह्या सर्वांचा उपयोग आयुर्वेदिक दृष्ट्या अतिशय महत्वाचा आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण वडाच्या झाडाचे आयुर्वेदिक दृष्ट्या काय महत्व आहे हे बघणार आहोत, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी डॉक्टर सविता लांजेवार. माझ्या डॉक्टर सविता व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. ज्येष्ठ पौर्णिमेला बऱ्याच जणींनी वटाची पूजा केली असेल, तर ह्या वटाच्या पूजेमागे फक्त धार्मिकदृष्ट्या न बघता त्याचे शास्त्रीय कारण देखील माहीत असणे तेवढेच गरजेचं आहे. तर ह्या वडाला मराठीमध्ये वड म्हणतात, हिंदीमध्ये बरगद म्हणतात, आयुर्वेदामध्ये म्हणजे संस्कृतमध्ये याचा न्यग्रोध किंवा वट असा म्हणून उल्लेख आला आहे. इंग्लिशमध्ये बनियान ट्री असे म्हणतात. तर ह्या वटवृक्षाचे एवढे महत्व आहे, की आपला जो भारताचा राष्ट्रीय झाड म्हणून, राष्ट्रीय वृक्ष म्हणून या वटाचे नाव घेतले जाते. त्यानंतर यालाच वटवृक्ष, अक्षय वृक्ष म्हटले जाते. स्वामी समर्थ महाराज देखील वडाच्या झाडाखालीच बसायचे. तर ह्या वटवृक्षाचे धार्मिक दृष्ट्या जेवढे महत्व आहे, तेवढेच आयुर्वेदिक दृष्ट्या देखील महत्व आहे. तर हे जे वडाचे झाड आहे त्याचे गुणधर्म काय आहेत ते आता आपण बघूयात. तर याचा जो रस आहे तो थोडासा कषाय म्हणजे तुरट रसाचा आहे. त्यानंतर हा थोडासा गुरू आणि वृक्ष आहे. गुरू म्हणजे पचायला थोडासा जड असतो. वृक्ष म्हणजे शरीरामध्ये कोरडेपणा करणारा आहे. आणि जेव्हा त्याचं पचन होतं तेव्हा त्याचा जो वीर्य असतो तो शीत म्हणजे थंड गुणाचा असतो. तर अशा प्रकारे हे जे वड आहे, वडाचे झाडाचे जे प्रत्यंग आहेत ते सर्व कफदोष आणि पित्तदोष कमी करणारे आहे. आता आपण बघूयात, की जी वडाची पानं आहेत ती आयुर्वेदिक दृष्ट्या कशा प्रकारे महत्त्वपूर्ण आहेत. तर ही जी वडाची पानं आहेत त्याचं काम वेदना शमन आणि शोथ कमी करण्यासाठी सांगितलं आहे. वेदना शमन म्हणजे ज्या ठिकाणी वेदना आहेत, ज्या ठिकाणी दुखत आहे अशा ठिकाणी ही वडाची पानांचा वापर करावा. ज्या ठिकाणी सूज आली आहे, सांध्याच्या ठिकाणी सूज, गळवा असतील किंवा लचक भरली असेल, किंवा जॉइंट पेन असेल, सांध्यांमध्ये वेदना असतील, तर अशा ठिकाणी ह्या पानांचा उपयोग केला जातो. तर हा उपयोग पुढील प्रमाणे करावा. तर ही जी वडाची पानं आहेत ती घ्यावी आणि ती तव्यावर गरम करून शेकून घ्यावी. आणि मग ही गरम पाने ज्या ठिकाणी वेदना आहेत, गळवा आहे, सिस्ट आहे, सूज आहे, अशा ठिकाणी ही पानं जी आहेत ती बांधावीत. तर त्यामुळे त्या ठिकाणच्या वेदना कमी होतात आणि सूज देखील कमी होण्यास मदत होते. जेव्हा आपण पान तोडतो आणि त्या ठिकाणी दूध येते, तर ते दूध देखील अतिशय महत्वाचे आहे. ते ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित करण्यास मदत करते आणि ज्या ठिकाणी व्रण असेल, जखमा असतील त्या भरून येण्यास सुद्धा मदत करते. म्हणजे ह्या जखमा ज्या आहेत त्या जखमा लवकर भरून यायला मदत होते. वडाच्या प्रत्येक प्रत्यंगाचा उपयोग आयुर्वेदामध्ये सांगितला आहे. त्वचा विकारांमध्ये सुद्धा ह्या वडाचा उपयोग सांगितला आहे आणि त्वचा विकारांमध्ये अतिशय उपयुक्त अशा वडाच्या ज्या पारंब्या असतात त्याचा उपयोग करायला सांगितला आहे. जर शरीरातील कफ आणि पित्त दोष वाढल्यामुळे जे होणारे स्किन डिसीज असतात, त्वचा विकार असतात, अशा विकारांमध्ये ह्या वडाच्या पारंब्याचा उपयोग करायला सांगितला आहे. तर ह्यालाच वटजटा असं देखील म्हणतात. तर ह्या वटजटा याचा लेप आपल्याला ज्या ठिकाणी त्वचा विकार आहे त्या ठिकाणी करायला सांगितलं आहे. जर तुम्हाला कुठल्या प्रकारची खाज असेल, खवले निघत असतील किंवा अतिप्रमाणामध्ये घाम येत असेल, तर अशा वेळी ह्या वटजटा बारीक वाटून त्या ठिकाणी याचा लेप करावा.
तर कफ आणि पित्त दोष वाढणाऱ्या सर्व प्रकारच्या त्वचा विकारांमध्ये याचा फायदा होतो. बऱ्याच वेळा व्रण लवकर भरत नाही. सहसा डायबेटिक पेशंटमध्ये जे व्रण तयार होतात, ज्या जखमा तयार होतात, त्या लवकर भरत नाही. तर अशा वेळी ह्या वडाच्या झाडाची जी साल असते, त्या सालीचा काढाचा वापर हा ते व्रण म्हणजे ती जखम धुण्यासाठी करावा. त्यामुळे अशा प्रकारच्या ज्या व्रण असतात, जखमा असतात, त्या लवकर भरून येण्यास मदत होते. आयुर्वेदामध्ये पंचवल्कल म्हणून वात सांगितला आहे. तर ह्यामध्ये वडाची जी साल आहे त्याचा अंतर्भाव केला जातो. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बऱ्याच जणांना फंगल इन्फेक्शनचा त्रास होतो. बऱ्याच जणांना जी पायाची बोटं असतात, त्या दोन्ही बोटांमध्ये जखमा तयार होतात. त्या ठिकाणी खाज येते. तर अशा वेळी ह्या ज्या वटजटा आहे, त्याचा लेप त्या ठिकाणी करावा. तसेच हे वडाची जी साल आहे, त्या सालीचा काढा बनवून त्या त्या ठिकाणची जी स्किन आहे, ती स्वच्छ धुवावी. त्यामुळे फंगल इन्फेक्शन किंवा धोबीज इच हे लवकर कमी होण्यास मदत होते. तर ह्या झाडाचा जो चीक आहे त्याचा उपयोग सुद्धा बऱ्याच प्रकारे केला जातो. तर संधिवात असेल किंवा दात दुखत असेल तर अशा ठिकाणी ह्या चिकाचा वापर केला जातो. तसेच कंबरदुखी असेल, तळपायांना भेगा झाल्या असतील, विंचवाचं विष उतरवण्यासाठी सुद्धा या झाडाच्या चिकाचा वापर केला जातो. त्यानंतर ह्या सालीचा काढा जो असतो त्याचा वापर आपल्या तोंडामध्ये सारखे-सारखे छाले येतात, फोड येतात. तर याला आयुर्वेदामध्ये मुखपाक असे म्हणतात. तर अशा वेळी सुद्धा ह्या सालीचा काढ्याने गुळण्या केल्यावर त्या ज्या तोंडामधल्या जखमा आहेत त्या लवकर भरून येण्यास मदत होते. त्या ठिकाणची सूज कमी होते आणि त्यामुळे ज्या वेदना होत असतात त्या देखील लवकर कमी होण्यास मदत होते. पावसाळ्यामध्ये अतिसार म्हणजे वारंवार जुलाब होणं, पातळ संडासी लागणं किंवा उलट्या होणं यासारख्या समस्या बघितल्या जातात. तर अशा वेळी ह्या सालीचा काढा तुम्ही घेऊ शकता. तर जवळपास 50 ते 60 एम-एल सकाळ संध्याकाळ ह्या सालीचा काढा घ्यावा. जोपर्यंत पातळ जुलाब आहे तोपर्यंत हा काढा घ्यावा. त्यानंतर स्टॉप करावा. तर यामुळे सालीचा जो काढा आहे तो ग्राही म्हणजे स्तंभन करणारा जुलाब थांबवणारा असल्यामुळे ह्या सर्व गोष्टींमध्ये त्याचा फायदा बघितला जातो. या व्यतिरिक्त जर तुम्हाला संडासातून रक्त जरी पडत असेल, तरी हे रक्तस्राव कमी होण्यास देखील मदत करते. डायबेटिक पेशंटमध्ये वारंवार लघवीला जावे लागते. रात्री 5-6 वेळा लघवीसाठी उठावं लागतं. तर यामध्ये हा जो सालीचा काढा आहे, तो दिल्यास 50 ते 60 एम-एल सकाळ संध्याकाळ 3 दिवस दिल्यावर हे जे वारंवार लघवीला जाणं आहे, ते कमी होण्यास मदत होते. किंवा बऱ्याच जणांना लघवीला जळजळ होणे, अशा समस्या देखील बघितल्या जातात. तर यावेळी ह्या काढ्यामध्ये थोडेसे धन्याची पावडर किंवा धने पूड टाकावी. तर ह्यामुळे बर्निंग युरिनेशन जे लघवीला जळजळ होणे आहे, ते कमी होण्यास देखील मदत होते. बऱ्याच जणांचं जे स्काल्प असतं, डोक्याची जी स्किन असते ती खूप ऑइली असते. त्यामुळे डॅन्ड्रफ सुद्धा अशा लोकांमध्ये बघितला जातो. तर ही ह्या ज्या सालीचा जो काढा आहे, त्या काढ्याने जर डोकं धुतलं तर ती जी ऑइलीपणा आहे, तेलकटपणा आहे, तो कमी होण्यास मदत होते. परंतु ज्या लोकांचं स्कॅल्प जे आहे ते ड्राय असेल, रुक्ष असेल, खवले निघत असतील, तर अशा लोकांनी मात्र ह्या सालीचा काढाचा वापर डोकं धुण्यासाठी करू नये. त्यामुळे डोक्यामध्ये रुक्षता म्हणजे कोरडेपणा अजून वाढण्याचे चान्सेस असतात. आयुर्वेदामध्ये वटजटादी तेल म्हणून तेल बनवले जाते. तर ह्यामध्ये वडाच्या ज्या पारंब्या असतात त्याच्या पुढे जे छोटे-छोटे कोंब असतात किंवा त्या ज्या वटजटा पूर्ण असतात, तर त्यापासून तेल सिद्ध केलं जातं. तर ह्या तेलाचा उपयोग केसांच्या वाढीसाठी जर केस गळत असतील, तर अशा वेळेस या तेलाचा वापर केला जातो. यामुळे केस गळणं थांबतं, तसेच केस लांब सडक होण्यास मदत होते. महिलांनो, तुम्ही दरवर्षी ह्या वडाची पूजा करतात, परंतु महिलांसाठी हे वटवृक्ष जे आहे, ते एक वरदान आहे. हे तुम्हाला माहीत आहे का? तर स्त्रियांच्या बऱ्याचशा प्रॉब्लेम्समध्ये वटवृक्षाचा जे सालीचा काढा किंवा त्याचे जे वटांकुर आहेत, त्याच्यापासून बनवलेलं औषध, ह्या सर्वांचा उपयोग स्त्रियांच्या बऱ्याचशा व्याधींमध्ये केला जातो. तर सर्वात प्रथम म्हणजे श्वेतप्रदर म्हणजे अंगावरून पांढरे जाणे. जर तुम्हाला अंगावरून पांढरे जाण्याची समस्या असेल, तर अशा वेळी वडाच्या झाडाची जी साल असते त्याच्या काढ्याचा उपयोग
योनी धावण्यासाठी करावा किंवा हा जो सालीचा काढा आहे तो एका टबमध्ये घेऊन त्या टबमध्ये बसावे. तर कंटिन्यू 7 दिवस असं केल्यामुळे अंगावरून पांढरे जाण्याचा जो त्रास आहे तो कमी होण्यास मदत होते. या व्यतिरिक्त जर तुम्हाला अंगावरून भरपूर प्रमाणात जात असेल, पाळीच्या वेळेस अति प्रमाणामध्ये रक्तस्राव होत असेल, बऱ्याच जणांना 15-15 दिवसाला पाळी येते किंवा बऱ्याच जणींना अंगावरून भरपूर जातं. तर अशा वेळी ह्या सालीचा काढा जो आहे तो योनी धावण्यासाठी वापरावा. त्यानंतर ह्या ज्या सालीचा काढा आहे त्याची उत्तरबस्ती देखील केली जाते. म्हणजेच जो आपलं गर्भाशय आहे त्यामध्ये हा जो सालीचा काढा आहे तो सोडला जातो. परंतु ह्या ज्या क्रिया आहेत त्या आपल्या जवळच्या आयुर्वेदिक वैद्याकडून केल्या जातात. तर ह्यामुळे जो अंगावरून जास्त प्रमाणात जाणं हा त्रास कमी होण्यास मदत होते. त्यानंतर जर काही स्त्रियांना वारंवार गर्भपात होत असतात किंवा संतती होत नाही, वंध्यत्व असते किंवा कुठल्याही प्रकारचा योनी दोष असेल, तर अशा वेळी जे वडाचे वटांकुर असतात, जे पुढचे छोटे-छोटे अंकुर असतात, तर त्या अंकुराचा उपयोग पुढील प्रमाणे करण्यास सांगितलं आहे. तर ह्यामध्ये जे वटांकुर आहेत, ते वटांकुर घ्यावे. त्यामध्ये 1 कप दूध आणि 1 कप पाणी टाकावे. तर हा जो काढा आहे तो चांगला उकळून घ्यावा आणि 1 कप दूध शिल्लक राहील इथपर्यंत उकळावा. त्यानंतर हा गाळून घ्यावा. तर हा जो काढा आहे, तर त्याला वटांकुर सिद्ध दूध असं म्हणतात. तर हे वटांकुर सिद्ध दूध रोज सकाळी उपाशी पोटी 1 कप दूध प्यावे. तर ह्यामुळे गर्भस्थापन होण्यास मदत होते आणि वारंवार गर्भपात होत असेल, तर तो टाळण्यास सुद्धा मदत होते. हे जे वटांकुर सिद्ध दूध आहे त्याचा वापर पुसवनविधीसाठी केला जायचा. परंतु सध्या पुसवनविधी बंद असल्यामुळे इच्छित संतती प्राप्तीसाठी, स्थापनेसाठी तसेच वारंवार गर्भपात होत असेल तर यासाठी सुद्धा ह्या काढ्याचा वापर केला जातो. किंवा हा जो काढा आहे, हे जे सिद्ध दूध आहे ते विशिष्ट वेळी सिद्ध करून किंवा विशिष्ट नागपुडीमध्ये टाकल्यास आपल्याला जी संतती हवी असते, ती संतती प्राप्त होण्यास मदत होते. काही पुरुषांना शीघ्रपतनची समस्या भेडसावत असते. त्यांचं जे वीर्य आहे ते लवकर बाहेर पडलं जातं. तर अशा वेळी ह्या वडाच्या झाडाचा उपयोग सांगितला आहे. तर यामध्ये वडाच्या झाडाचा जो चीक असतो, जे दूध निघतं, तर त्या दुधाचा वापर करावा. तर हे जे दूध आहे ते सुमारे 5 ते 6 थेंब 1 कप दुधामध्ये टाकावे आणि त्यामध्ये तुम्ही खडीसाखर ॲड करू शकता किंवा बताशाची पावडर देखील ॲड करू शकता. रोज सकाळी उपाशी पोटी हे दूध पिल्यामुळे शुक्राचं स्तंभन होतं, म्हणजे जे शीघ्रपतन होण्याचा त्रास असतो तो कमी होण्यास मदत होते. तर अशा प्रकारे वडाचा वापर हा आयुर्वेदिक दृष्ट्या केला जातो. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.